श्री स्वामी समर्थ. सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ. तर माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज जे आहे बघा, तर मला देव जे आहे तर देव घासायचे होते. आणि मी इतके दिवस काय करायचे, देव जे आहे पितांबरीना किंवा भैया पावडरना असे घासायचे. आणि घासले का दुसऱ्या दिवशी देव लगेच काळे पडून जायचे. आणि लिक्विड पण मी एक मागवलेलं होतं बघा, तर ते लिक्विडना पण घासले ना तर दुसऱ्या दिवशी लगेच असे काळे पडायचे. आणि आमच्या इथं पण म्हणजे असं काय आहे, म्हणजे मला पण नाही सांगता येणार, पण देव आहे ना तर खूप काळे पडतात. आणि जे आहे तर मग म्हणजे असं बोरचं पाणी पण वापरत नाही मी देवाच्या पूजासाठी. आपलं जे फिल्टरचं पाणी आहे तर मी फिल्टरचंच पाणी वापरते. पण देव जे आहे ना तर खूपच काळे पडतात. महिन्यातून 2 वेळेस तरी असे उजळावं लागतात त्याला, उजळून घ्यावं लागतात. महिन्यातून 2 वेळेस तरी मी अशी उजळते. म्हणजे अशी एकादशी काही असल्यानंतर, पौर्णिमा, अमावास्या असं काही असलं तर मग त्यावेळेला मी असे देव जे आहे तर उजळून घेते. तर मी जे आहे बघा, तर आज असे देव उजळले. तर याच्यामध्ये कुठलं आपल्याला केमिकल वगैरे मी काहीच वापरलेलं नाही बघा. आणि सगळं जे साहित्य आहे तर आपल्याला घरीच भेटेल. हे साहित्यामध्ये कुठून आपल्याला काही खरेदी करायची गरज नाही, कुठेही पैसे खर्च करायची गरज नाही. बिना पितांबरीचे पण इतके स्वच्छ देव निघतात आणि इतके छान देव निघलेत नाही. तर मी यांनाच घासते बघा देव. तर मी कशानं घासू लागले, तर त्याच्यामध्ये मी काय घेतलेलं आहे बघा, गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ 2 चमचे घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे, अर्धा लिंबू. आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे. आणि थोडीशी चिमूटभर जे आहे तर हळद टाकलेली आहे. बाकी दुसरं कुठलं काहीच वापरलेलं नाही याच्यामध्ये, काहीच टाकलेलं नाही. मग मी त्यांना काय केलं, तेच अर्धे लिंबाची जी फोड होती तर मग त्यांनाच ते पिठं ते घेऊन असं त्यांनाच असं थोडंसं असं हे केलं, थोडंसं असं घासलं, रॅप केलं. पण इतकं छान, म्हणजे इतके स्वच्छ देव निघलेत ना, म्हणजे असे एकदम असे पिवळे पिवळे पण दिसू लागले. आणि एकदम असे चमचम करतायत, जसे नवीन देव आणले असे. इतके छान हे देव निघलेले आहे बघा. मी असे घासले तर मी अगोदर म्हटलं निघतं का नाही बघूया, पण इतके छान निघू लागले त्याने, म्हणजे खूपच छान निघले. आणि मी नंतर पण म्हणजे 2-4 दिवस पण नंतर मी व्हिडिओ जे आहे तर अपलोड करते. तर त्याच्यामुळं काळे वगैरे काहीच पडले नव्हते. म्हणजे छान जसे आहे तसे एकदम व्यवस्थित असे पिवळे छान दिसत होते. तर तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. कारण घरच्या घरी नॅचरल आहे. याच्यामध्ये कुठलं काही केमिकल वगैरे कुठलं काहीही नाही. आणि आपल्या सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू जे आहे तर ते आपण याच्यामध्ये वापरलेले आहे. तर त्याच्यामुळं म्हणजे असं मला तर एकदम छान वाटलं हे. आणि म्हणजे ताटं वगैरे पण असे देवाचे भांडे ते बी ना, तर ते पण त्याने एकदम स्वच्छ निघले. तांब्याचे पण छान निघलं आणि पितळाचं पण एकदम व्यवस्थित निघले. तर मला तरी हे खूप आवडलेलं आहे. तुम्ही पण असं वापरून बघा. आणि घासल्यानंतर जेव्हा तुम्ही देव असे उजाळता तर तेव्हा त्याच्यानंतरसुद्धा मला कमेंट करून सांगा की हे खरं आहे का खोटं आहे म्हणून. तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतरच तुम्हाला समजेल की काय आहे हे आणि काय नाही म्हणून. मला पण अगोदर तसंच वाटलं. मला एका मैत्रिणीनं सांगितलं, मी बोलले होते, की म्हटलं मी देव घासलेले आहे. तर ती म्हणे इतके काळे दिसू लागले. मी म्हटलं मी कालच देव घासले. ती म्हणे इतके काळे. तर मग मी म्हटलं हो, म्हणलं मी पितांबरीनं पण घासले, पण तरी 2-3 दिवसामध्ये माझे देव असेच खराब होऊन जातात. तर मग तिनं जे आहे तर मग मला सांगितलं, मला म्हणे याने देव घास म्हणे. तर मी पण असेच देव उजळते म्हणे, यानेच हे करून घेते म्हणे. तर मग मी पण म्हणलं चला आता आपण बघूया, म्हटलं आपण काळेच झालेलेच होते थोडेसे. तर म्हटलं आता आपण उजळून बघूया. पण मग इतके छान झाले ना ते, म्हणजे मला पण खूप हे वाटलं. आणि मी मैत्रिणीला पण थँक्यू म्हटले, की म्हटलं तुम्ही मला सांगितल्याबद्दल थँक्यू. तर मग मला पण हे म्हणजे आवडलं. आणि इतकं स्वच्छ निघले, केमिकल नाही काही नाही, म्हणून म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं, की कसं म्हणजे आपल्याला घरातली घरातच असतात उपाय, पण आपण ते करत नाही आणि आपल्याला माहिती नसतात. तर म्हणून म्हटलं मी तुमच्याशी शेअर करावं, की हे असंच बी अशा यानं आपण देव जर उजळले तर खूप छान निघतात. आणि आपल्या घरातलंच आहे पूर्ण साहित्य पण त्याच्यासाठी. इकडं जे आहे तर श्रावण महिना चालू असल्यामुळं मी बेल पण आहे ना, तर मग बेल पण आणलेला होता. म्हटलं बेल फुलं पण आणलेले होते, कारण की आता सध्या जे आहे तर आमच्या इथं जे आहे तर माझ्या गार्डनमधल्या झाडांना फुलं काही येत नाही, एवढे काही फुलं नसते जास्वंदाचेच.
पूर्ण पूजा वगैरे मी करून घेतली. देव पण पूर्ण उजाळलेले होते, म्हणजे मलाच एकदम फ्रेश वाटत होतं. आणि हे जे आहे बघा, तर मैत्रिणीनं जे आहे तर मला जे आहे तर ह्या उतरणी जे आहे तर उतरणी दिल्या होत्या. तर ही उतरण जी आहे तर त्या बोलल्या होत्या मला की असं की हे जे आहे तर माझे आपण स्वतः घरी नाही घ्यायला पाहिजे. आणि माझे जे आहे तर म्हणजे देवघर पण मोठं होतं आणि पहिल्या जे आहे ना तर म्हणजे खूपच छोट्या होत्या. खूप म्हणजे खूपच छोट्या होत्या. तर मग त्या म्हटल्या की आपण स्वतः नाही घ्यायला पाहिजे म्हणे घरी. तर मी म्हटलं की जाऊ द्या, चट नंतर कधी घेता येईल. पण त्यांनी जे आहे तर त्यांनीच माझ्यासाठी आणलेल्या होत्या. आणल्या आणि त्या घेऊन आल्या. त्या म्हणल्या की मी आणलेल्या आहे म्हणे तुमच्यासाठी ह्या उतरणी. आणि जे आहे तर मग या उतरणात जे आहे तर म्हणजे तुम्ही मग आता याची पूजा करा आणि पूजा करून जे आहे तर देवघरामध्ये ठेवा म्हणे. तर म्हटलं बरं ठीक आहे. आणि इतक्या छान म्हणजे इतक्या आवडल्यात ना मला आणि इतक्या मोठ्या-मोठ्या आहे ना, म्हणजे इतक्या म्हणजे खूपच मोठ्या आहेत ह्या. तर तरी त्यांनी दिलेल्या आहे मला, म्हणजे गिफ्ट दिलेलं आहे हे. आणि मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे मला त्यांनी दिले तेव्हापासून असं वाटत होतं केव्हा मी पूजा करते. आणि मग देव पण थोडेसे हे झालेले होते, खराब दिसू लागले होते. म्हणलं देव पण उजळायचे आता आणि मग ह्या नवीन याची पूजा जी आहे तर मग पूजा करूनच व्यवस्थित मांडायचे. म्हणून मग मी पूजा करत बसले होते. आणि पूजा करायची जर म्हटलं तर मग मला देव उजळून पूजा करायला 1 ते दीड घंटा लागतो आहे बघा, 1.5 तास तर सहज लागतो आहे. पूर्ण देव उजळले मी आणि देव उजळल्यानंतर जे आहे बघा, तर हे जे आहे तर मी याला पण थोडंसं पाण्यामधून धुवून घेतलेलं होतं, कारण हे तर नवीनच आहे म्हणजे उजाळाची काही गरज नव्हती. पण मी पाण्यानं थोडंसं त्याला धुवून घेतलं होतं आणि मग धुवून घेऊन ठेवलेले होते मी तसेच. म्हटलं चला आता आज जे आहे तर मग आज आपण याची पूजा करूया आणि पूजा करून याला आपण स्थापन करूया, देवघरामध्ये ठेवूया. म्हणून मग मी ह्या काढल्या होत्या उतरणी पण, म्हणजे मला मला तर इतक्या आवडल्या आहेत ना त्या. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडल्या आहे काय आणि कशा वाटत आहेत त्या. तर मला इतकं म्हणजे छान वाटला, म्हणजे त्याचा आकार जो आहे ना तर आकार पण असा एकदम व्यवस्थित छान असा आकार आहे. माझ्या पहिल्या ज्या होत्या ना म्हणजे खूपच छोट्या होत्या आणि आकार पण म्हणजे असं हे नव्हता, घासायला याला व्यवस्थित अशा घासल्या जात नव्हत्या आणि घासता पण येत नव्हतं त्याला असं. मध्ये पण त्याच्या असं मधल्या आतल्या साईडनं तर घासताच येत नव्हतं, कारण की मध्ये आपलं असं हे पण नव्हतं जात, पितांबरी ते लावायला आपलं बोट पण नव्हतं जात त्याच्यामध्ये, इतक्या छोट्या छोट्या होत्या त्या. आणि आता ह्या ज्या आहे बघा तर खूप मोठ्या आहे, म्हणजे आपल्याला घासायला पण सोप्या जातील ह्या. आणि हे पण आहे म्हणजे असं त्याचं जे हे आहे पितळ ना ते पण म्हणजे असं छान वाटलं आहे मला, छान दिसतंय ते पितळ पण. असं चकचक आहे पितळ बी. असं घेतानाच आपल्याला समजतं की काळपट काही पितळ जे असतं थोडं कसं कलर जे आहे थोडा काळा असतो आणि काही जास्तच पिवळे असते तसं पण असतं. तर त्याच्यामुळं याचं जे आहे तर म्हणजे छान आहे, म्हणजे पितळ पण एकदम व्यवस्थित छान आहे. तर मग मी इथं उतरणीची पूजा जी आहे तर करून घेते. तर याच्यामध्ये आहे तर मी धान्य भरवत होते बघा. तर मी असं उतरणीमध्ये जे आहे तर उतरणमध्ये मी असं धान्य भरून ठेवते. तर तुम्ही पण त्याच्यामध्ये काय पूजा करताना काय ठेवताय ते पण मला सांगा. आणि हे जे धान्य आहे तर मग मी प्रत्येक पौर्णिमेला जे आहे तर मग हे बदलते. तर मी त्याच्यामध्ये गहू ठेवलेले आहे बघा. गहू ठेवलेले आहे, ज्वारी ठेवली आणि गहू, ज्वारी, तांदूळ आणि हरभरे आणि मूग ठेवलेले आहे. हे जे आहे तर आपलं हे सप्तधान्य, तर मग हे 5 आहे, 5 याचे आहे हे उतरण. तर त्याच्यामुळं मग मी याच्यामध्ये असे 5 प्रकारचे असे धान्य जे आहे तर 5 प्रकारचे धान्य मी याच्यामध्ये असे भरून ठेवलेले आहे. भरून म्हटलं आपण मग याची पूजा करून घ्यायची. आणि मंदिरामध्ये ठेवल्यानंतर आहे ना, तर म्हणजे सगळ्या देवापेक्षा याच्यापेक्षा म्हणजे हेच आकर्षण झालेलं होतं, की इतकं छान वाटत होत्या ना त्या उतरणी, म्हणजे अशा समोर मी ठेवल्या. तर एकदम मोठ्या, पहिले हत्ती जे आहे तर मी हत्तीवरती ठेवायचे. तर आता जे आहे तर मग मी हत्तीच्या जागेवरती जे आहे तर ह्या उतरणी ठेवणार आहे. आणि हत्ती जे आहे तर मग मी रांगोळीपाशी खाली ठेवलेले आहे. तर आता हत्ती जे आहे तर याच्यासमोर जे आहे तर हत्ती खूपच छोटे-छोटे वाटू लागलेले आहे. आणि हत्ती जे आहे तर मग समोरच ठेवावं लागते, म्हणून मग मी काय केलं, हत्ती वर न ठेवता आता हत्ती जे आहे तर मग खाली ठेवलेले आहे बघा.
हे बघा सगळ्या याच्यामध्ये असे एकदम उठून आणि एकदम मोठी असे मोठ्या साईडनं असं उतरण दिसतीये. मी कुठे गेले कोणाच्या तिथं जर बघितली तर मग मला खूप आवडायच्या त्या, की मी म्हणायचे मला बदलायची आहे, मी घेणार आहे म्हणून. पहिलं कसं छोटं देवघर होतं ना, त्या हिशोबानं पहिल्या छोट्या पण छानच होत्या, की तिथं ज्या सूट होत्या आणि तशा होत्या त्या. पण मग इथं आहे ना, तर ही आता मोठं आपण देवघर बनवल्यामुळं आहे ना, मग इथं आहे ना, तर त्या सूट होतच नव्हत्या. म्हणजे खूपच छोट्या-छोट्या वाटत होत्या. तर मग ह्या ज्या आहे तर आणलेल्या आहे बघा. आता मैत्रिणीनं गिफ्ट दिलेलं आहे. तर तो पण एक आनंद वेगळाच असतो. आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे म्हटल्यानंतर आणि त्यांची पण आपल्याला आठवण राहते. कायमच आठवण राहते ती, की आपल्याला म्हणजे रोजच आठवण येते, की यांनी आपल्याला या उतरणी दिलेल्या आहे म्हणून. तर मग माझी उत्तरणीची ते सगळी पूजा झालेली होती बघा आणि पूजा झाल्यानंतर मग मी आरती वगैरे करून घेतली. इथं माझी आरती चालू होती. म्हणजे मलाच इतकं प्रसन्न वाटत होतं ना, म्हणजे खूप छान वाटू लागलं होतं, की सगळं एकदम स्वच्छ हे झालेलं राहतं. तर त्याच्यामुळं मग आपल्याला पण स्वच्छ वाटतं आणि नेहमीचंच आपलं कसं थोडी घाईगडबडीत पूजा होऊन जाते आणि एखाद्या दिवशी जर असं पूर्ण क्लीन करून व्यवस्थित केलं ना, तर म्हणजे आपल्याला पण खूप छान वाटतं आणि ज्या दिवशी देव उजळले ना, त्या दिवशी दुसऱ्याला नाही समजत आहे, पण आपण जेव्हा करतोय ना, तर म्हणजे आपल्यालाच खूप फ्रेश वाटतं आणि आपल्याला पण खूप म्हणजे असं खूप प्रसन्न वाटतंय. तर माझं पण इथं तसंच काही झालेलं होतं. म्हणजे मला इतकं छान म्हणजे देवासमोर जे मी पूजेला बसलेले होते, तर मला तिथून उठावसंच वाटत नव्हतं. म्हणजे असं इतकं छान वाटत होतं. आता ह्या ज्या आहे बघा, तर आता ह्या उतरणीचं काय करावं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ह्या ज्या जुन्या आहे बघा, तर मग मी याचं काय करू आता? तर मग मी ज्या आहेत बघा त्या काढल्या होत्या. पण मी आता परत जे आहे, तर मी त्याच्यामधलं धान्य वगैरे काढून घेतलं. काही ठेवलं नाही त्याच्यामध्ये. आणि जे आहे तर मग सध्याच्या ज्या आहे तर मी परत पहिल्या जागेवरती अशा ठेवून दिलेल्या आहे. तर अशी पूर्ण माझी पूजा वगैरे झालेली होती बघा. तर बघा किती चकचक उजळले गेलेले आहेत देव. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.